माझ्या मुलांसारखं तुमची मुलं सारखंच खायला मागत असतील तर हे बनवून ठेवा, एकदम कुरकुरीत आणि चवीला मस्त असं होतंय. त्यासाठी पहिल्यांदा मी अर्धा कप मूग डाळ भिजवून घेतली, म्हणजे 2 तास तरी भिजवून घेतली. आता यातलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यात घालायची. वाटताना 1-2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं. आता 2 कप गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, जिरं, ओवा, त्यानंतर थोडासा हिंग घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये 4 चमचे बरोबर तेल घालायचं आहे, कच्चंच तेल आहे. त्यानंतर हे पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की यामध्ये जी आपण मूग डाळ मिक्सरला फिरवून घेतली होती ती घालायची. आता ही पेस्ट व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि लागलं तरच थोडंसं पाणी घाला आणि एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे झाकून 10 मिनिटं मी बाजूला ठेवलं होतं. आता साठा तयार करण्यासाठी मी थोड्याशा तुपामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. इथं मस्त साठा तयार झाला. इथं माझे समान आकाराचे बरोबर 8 गोळे तयार झालेत. मी एकदम गोळे तयार करून घेतलेत. आता या चपात्या लाटताना गरज वाटली तरच असं थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. किंचितच जाड ठेवा, जास्तही जाड ठेवू नका. मी एकदम 4 लाटून घेतलेत. आता काय करायचं, पहिली चपाती ठेवायची, त्यावरती साठा लावायचा व्यवस्थित सगळ्या साईडनं. आता दुसरी चपाती ठेवायची, परत साठा लावायचा, असं चौथी चपाती ठेवेपर्यंत करायचं आहे. आणि परत वरती काय करायचं, हलक्या हाताने लाटण्यानं लाटून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित ते चिकटलं जातंय. आणि असं एखादं औषधाचं स्वच्छ टोपण घ्यायचं आणि यानं काजूच्या शेपमध्ये मस्त असं कट करत जायचं आहे. कट करून काढताना जास्तही मोठं ठेवू नका, नाहीतर आतून मऊ पडेल. आता मध्यम गरम तेलामध्ये अशा प्रकारे आलटून पालटून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. हे बनवायला सोपं आहे, अजिबात बिघडत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अजून रेसिपीजसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.